नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या एसपी कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रदीप सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जी काय आपली पीवायक्यू सिरीज चालू आहे, या सिरीज मध्ये या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 बी वरती आज आपण चर्चा करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 वरती आपण चर्चा केली, परंतु या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 बी वरती आपण चर्चा करतोय आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स कसे पडतील याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून माझा चालू आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी पडू शकतील। ओके, चल 2020 पासून जास्तीचा वेळ न घेता डायरेक्टली जाऊया। मार्च 2020 चा पेपर आपण पहिल्यांदा घेतोय बघ। 2020 पासून 2023 पर्यंत जे काही 6 पेपर आहेत, त्या 6 पेपर वरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो बेटा। चल, पहिला क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एन एपी हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2। म्हणजे जे काय फर्स्ट टर्म आहे, या एपीचा जे काय तुझं फर्स्ट टर्म आहे, या फर्स्ट टर्म किती दिले तुला, -2 दिलेला आहे ना, आणि कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे, ते सुद्धा -2 दिलेला आहे। लक्षात ठेव, ज्यावेळेस आपण फर्स्ट टर्मला काय म्हणत असतो रे, फर्स्ट टर्मला आपण ए म्हणून सुद्धा ओळखत असतो, बरोबर आहे ना। फर्स्ट टर्मला आपण काय म्हणतो, ए सुद्धा म्हणून ओळखत असतो, किंवा याला T1 सुद्धा म्हणतो। किती आहे तुझं, -2 आहे। देन डी किती दिले तुला बाळा, डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती दिलंय, -2 दिलंय। आता बघ तिसराने म्हणजे दुसराने तिसरं पद काढण्यासाठी किंवा सेकंड आणि थर्ड टर्म काढण्यासाठी काय करणार बाळा, सेकंड टर्म काढण्यासाठी ज्याला T2 आपण म्हणतोय, T2 काढण्यासाठी काय करणार, T1 प्लस डी करत असतो, है ना। T1 ची व्हॅल्यू किती आहे बाळा तुझ्याकडे, T1 किती आहे, -2 आहे, इथं -2 प्लस डी किती आहे, -2 आहे। लक्षात ठेव, आता याच्यामध्ये बघ, हा -2 जशात तसं हा प्लस आणि हा मायनस काय होतं रे बाळा, प्लस मायनस मायनस होतो, हा परत 2 मायनस मायनस परत 4 होतं, पण कसं 4 -4 होतं। थर्ड टर्म किती मिळालं, -4 मिळालं, है ना। चल, थर्ड टर्म सेकंड टर्म -4 मिळालं। ओके, चल थर्ड टर्म काढूया। थर्ड टर्म काढण्यासाठी काय करणार बेटा, -2 प्लस डी। ओके, आता बघ ह्याच्यामध्ये T2 प्लस डी, आता T2 किती आहे, -4 आहे, इथे घे -4 प्लस डी किती आहे बाळा तुझ्याकडे, -2 आहे, इथे घे -2 इज इक्वल हा -4 आपल्या जागेवरती प्लस मायनस मायनस होतं, -2 मायनस मायनस प्लस किती येणार, -6 येणार। हे बघ, हे सेकंड टर्म मिळालं, हे थर्ड टर्म मिळालं, है ना, सोपं है ना। असे क्वेश्चन्स विचारले जातात बेटा, अशा क्वेश्चन्स कडे सुद्धा आपण बघून जायचं। आणि एक महत्वाचं सांगतोय, जे हुशार विद्यार्थी असतात ना बेटा, त्या हुशार विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतं, त्यांचं एमसीक्यू हमखास चुकतच है ना। बाकी हॉट्स येतील त्याला, पण एमसीक्यू चुकणार। एमसीक्यू जास्तीत जास्त आपण अभ्यास एमसीक्यूचाही केला पाहिजे, जेवढा आपण हॉट्स क्वेश्चन कडे बघतोय तेवढेच आपण एमसीक्यू सुद्धा पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात। ओके, चल सेकंड नंबरचा क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधला आहे बघूया आधी। बघ, फायनान्शियल प्लॅनिंग मधला आलेला आहे बघ, है ना। फायनान्शियल प्लॅनिंग जो चॅप्टर तुला बोर्ड परीक्षेला 8 मार्कासाठी विचारला जातो बेटा, लक्षात, या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे। या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगितले, क्वेश्चन 1 मिनिट आपण वाचूया। बघ क्वेश्चन काय म्हणतंय बघ, इथं क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघ बेटा, काय म्हणतंय, पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन्स ऑन सेम। आता बघ याच्यामध्ये एक लक्षात घे, पवन नावाचं एक मेडिकल होतं, त्यांनी मेडिसिन काय केलं मेडिसिन त्यानं काय केलं, सप्लाय केलेलं आहे। लक्षात, मेडिसिन सप्लाय करत असताना त्याचा जीएसटीचा जो काही रेट आहे, तो जीएसटीचा रेट किती होता रे बेटा, 12% रेट होता, 12%। ओके, देन व्हॉट इज दी रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी। जर त्याचा जीएसटीचा रेट जर 12% जर असेल, तर त्याची सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचंय। लक्षात ठेव बेटा, मी तुला काय म्हणलेलं आहे, जी तुझी सीजीएसटी आहे, लक्षात, जी तुझी सीजीएसटी आहे ती इक्वल असते, कशाची इक्वल असते, एसजीएसटीचा चॅप्टर पाहत असताना पण पाहिलंय, बरोबर आहे। आणि हे दोन्ही पण काय असतं रे, जीएसटीच्या हाफ असते। जर तुझी जीएसटी 18% जर असेल, तर सीजीएसटी किती झाली तुझी, हा ठीक आहे, सीजीएसटी किती झाली तुझी, 9% झाली, आणि एसजीएसटी किती झाली, ती सुद्धा 9% झाली, है ना। ठीक आहे, लक्षात ठेव, म्हणजे अर्धी अर्धी असते, है ना। मग आता सीजीएसटी आणि एसजीएसटी एक लक्षात ठेवा, 1/2 आपल्या जागेवरती घेणार, दोघांच्या मध्ये साइन इंटूच असतं। जीएसटी किती आहे बेटा तुझ्याकडे, 12% आहे, बेस अख्खी किती झाले, 12। देन तुझी सीजीएसटी हा इक्वल झाली कशाच्या, एसजीएसटीच्या, आणि किती मिळाली ती, दोन्ही पण 6% या ठिकाणी मिळालेली आहे, है ना। सोपं आहे ना। ओके, असे साधे साधे क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये आणि क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये विचारले जातात, त्यामुळे ताण घ्यायचा नाही। जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स आपण घेऊ, जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुझ्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करतोय। चल पुढचा क्वेश्चन काय म्हणता बघ, व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ ए अँड बी
फॉर्म दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मला सांग कुठल्या चॅप्टर मधला आहे हा क्वेश्चन? क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला. जो चॅप्टर किती मार्कासाठी पडतोय? 12 मार्कासाठी पडतोय है ना. आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले एक लक्षात ठेवायचा स्टँडर्ड फॉर्म सुद्धा कधी कधी विचारलं जातं. व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? मग स्टँडर्ड फॉर्म जर विचारलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं लक्षात ठेव हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये आता किती मार्कासाठी क्वेश्चन आहे? 1 मार्कासाठी. म्हणजे कमीत कमी किती स्टेप असायला पाहिजे? कमीत कमी 2 स्टेप तरी असायला पाहिजेत. म्हणजे एका स्टेपला अर्धा आणि एका स्टेपला अर्धा असे राऊंड फिगर 1 मार्क्स तुला देऊ शकतील. बरोबर आहे. एका स्टेप मध्ये याचं उत्तर काढायच्या भानगडीमध्ये जायचं नाही. कमीत कमी 2 स्टेप करायची. लक्षात? ठीक आहे. आता काय करणार? ओके इथे लिहायचं स्टँडर्ड फॉर्म त्याचं काय आहे बाळा? काय आहे स्टँडर्ड फॉर्म त्याचा? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म झाला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये a आणि b आणि c च्या किमती तुला काढायचे. a आणि c ची नाही विचारली, a आणि फक्त b ची. जेवढं विचारलं तेवढंच काढू आपण. चल मला सांग a ची किंमत किती असेल बाळा? किती असेल? ह्याच्या अलीकडे काहीच नाही म्हणजे काय असतं? 2 आहे बघ इथं है ना. म्हणजे a ची किंमत किती झाली? 2. देन b ची किंमत किती झाली बाळा? ह्याच्या अलीकडे किती आहे? 5 आहे. आता 5 घ्यायचं का फक्त? नाही. ह्याच्या अलीकडे कलवरी सोबत आहे ना, कलवरीला विसरायचं नाही. अलग लक्षात की झालं? -5. लक्षात? ठीक आहे. बघ सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत ना, पण 2 स्टेप मध्ये लिहायचे. एका स्टेप मध्ये लिहायच्या भानगडीमध्ये जायचं नाही. कदाचित जर चांगले मार्क्स पडले तर तिथं मॉडरेटर आपला मार्क्स कमी करण्याला त्याला चान्स भेटू शकतो. तो चान्स त्यांना द्यायचा नाही. लक्षात? ठीक आहे. चल 4 नंबरचा क्वेश्चन बघ. या 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघ बेटा. इथं बघ रे. या 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघ इथं. काय म्हणतं? इफ 15x plus 17y is equal 21 and 17x plus 15y is equal 11 then find the value of x plus y. x plus y असं जर इक्वेशन जर आलं बघ 1.1 मधला आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या चॅप्टर मधला हा गणित आहे ना. याच्यामध्ये काय सांगितलं बघ, ज्यावेळेस संख्येची आदला बदल या ठिकाणी झालेला आहे. लक्षात ठेव अशा गणिताला काय करायचं माहितीये का? 2 इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचे पूर्ण. काही विद्यार्थी काय करतात माहितीये का? इथं फक्त विचारलंय x आणि y ची किंमत काढा विचारलंय, परंतु विद्यार्थी काय करतात? x ची किंमत काढा जातात, y ची किंमत. अरे 1 मार्कासाठी आहे ना. 1 मार्कासाठी असेल तर एवढा वेळ वाया घालवायचा का? आणि पुन्हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये पुन्हा बोंबलत बसतो मला वेळच पुरला नाही है ना. जेवढं होता होईल तेवढं इथे वेळ वाचवायचा बेटा आपल्याला है ना. ठीक आहे. पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हा क्वेश्चन आपला झालाच पाहिजे है ना. बघ 50 मिनिटापर्यंत तुला क्वेश्चन नंबर 3B पर्यंत जायचंय. लक्षात ठेव 50 म्हणजे 50च मिनिट, जास्तीत जास्त 1 तास. 1 तासाच्या वरती क्वेश्चन नंबर 3B च्या बी मध्ये थांबायचं नाही. अलग लक्षात. ओके चल आता बघ याच्यामध्ये काय करायचं बघ बेटा. हा 15x आहे प्लस किती आहे रे बाळा? 17y आहे इज इक्वल 21. इक्वेशन नंबर हा 1 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 2 किती आहे बाळा तुझं? 17x आहे प्लस 15y आहे इज इक्वल किती आहे रे? 11 आहे. हा इक्वेशन नंबर 2 आहे. आता बघ x प्लस y आहे. जर x मायनस y विचारलं असतं तर या दोघांचं सबट्रॅक्शन आपण केलं असतं, पण इथं x प्लस y विचारलंय त्यामुळे या दोघांचं काय करावं लागेल? आपल्याला ऍडिशन करावी लागेल. या दोघांचं ऍडिशन करत असताना मग काय करायचं? कधीही लक्षात ठेव 15 आणि 17 किती झाले? 32x झाले. हा प्लसला प्लस 15 आणि 17 प्लस 32x झाले इज इक्वल 21. 2 आणि 1 आणि 2 2 आणि 3 32 झाले है ना. आता लक्षात ठेव आता हे पूर्ण इक्वेशन तर झालेलं आहे, परंतु याला कितीने तर काय होतं? बाहेर जाऊ शकतो है ना. याला डिवाइड करूया 32 न है ना. 32 ने जर डिवाइड केलं x प्लस लक्षात इथं y येते. x प्लस y इज इक्वल किती येणार? 1 है ना. झालं की x प्लस y ची व्हॅल्यू विचारलं होतं, निघाली आपली. बरोबर आहे का? हेच विचारलं होतं की लक्षात. ठीक आहे. बघ साधे साधे क्वेश्चन्स आहेत आणि हेच क्वेश्चन तुला बोर्डाला या ठिकाणी पडू शकतात. ओके चल एक पेपर झालाय आपला. पुढचा पेपर कोणता बघूया? नोव्हेंबर 2020 चा. बघ चल नोव्हेंबर 2020 चा पेपर काय सांगतोय? ओके फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x अँड y इफ dx. बघ साध्या क्वेश्चन नंबर 1A मध्ये सुद्धा विचारलं होतं बघा व्हिडिओ आपण बघितलं पाठीमागच्या, म्हणजे हा क्वेश्चन पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पाहिलाय असा क्वेश्चन है ना. काय म्हणतं? इफ dx बरोबर किती दिले? 25 dy is equal 40 d is equal 5 then what is the value of x. आता मी तुला आधी सांगितलं होतं x ची व्हॅल्यू हे क्रॅमर्स मधला आहे. x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर फॉर्म्युला बेटा आपला काय आहे? dx भागिले d आणि y ची व्हॅल्यू काढायचं असेल dy भागिले d. आता x ची व्हॅल्यू इथे विचारलंय x ची व्हॅल्यू जर विचारलं जर असेल तर x इज इक्वल काय करणार? dx भागिले d. dx किती आहे बेटा तुझ्याकडं? dx किती आहे? dx 25 आहे. लक्षात इथे घे 25 डिवायडेड बाय 5 5 25 देन x बरोबर किती येते रे बाळा तुझं? 5 येतं. ठीक आहे. कमीत कमी अशा 2-3 स्टेप मध्ये तरी आपलं गणित सोडवायचं आहे. ओके चल पुढचा 2 नंबरचा क्वेश्चन कळाले का? साधे साधे क्वेश्चन्स आहेत. 2 नंबरचा क्वेश्चन
परत विचारलं बघ एपी वरचा. काय म्हणतात फाइंड दी ओके आता बघ ह्याच्यामध्ये बघ काय म्हणतात फाइंड दी टर्म अँड एपी डिफरन्स फॉर दी फॉलोइंग एपी. लक्षात ठेव याच्यामध्ये फर्स्ट टर्म असेल इथं इथे एक वाक्य राहिलं असेल इथं फर्स्ट असेल ओके इथं काय असेल पहिलं पद एक विचारला असेल लक्षात आणि कॉमन डिफरन्स या ठिकाणी तुला विचारला असेल. लक्षात ठेव आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म ज्याला आपण T1 म्हणतोय बरोबर आहे काय म्हणतो T1 किती आहे बाळा तुझं किंवा ह्याला ए सुद्धा आपण म्हणत असतो किती आहे 127 आहे बरोबर आहे ठीक आहे. आता मग मला सांग तुला जर डी जर काढायचं असेल कॉमन डिफरन्स जर काढायचं असेल तर काय करतो आपण T2 किती आहे बाळा तुझं 135 आहे. T3 किती आहे मला सांगा बरं 143 आहे. T4 किती आहे मला सांग बरं 151 आहे. लक्षात ठेव आता कॉमन डिफरन्स काढत असताना आपण काय करतो रे दुसऱ्यामधून पहिला मायनस करतो म्हणजे काय करतो T2 मायनस T1 T2 किती आहे तुझ्या 135 मायनस 127 किती आलं 8 किती आलं 8 बरोबर आहे का. त्याच्यानंतर डी इज इक्वल बस झालं एकही काढलं तरी चालेल. T3 मायनस काय करणार T2 T3 किती आहे 143 आहे मायनस किती करणार 135 किती येणार 8 कळलं आले लक्षात. अशा पद्धतीने काय करायचा हा कॉमन डिफरन्स आपण इथं या ठिकाणी काय करू शकतो काढू शकतो. चल पुढच्या गणिताकडे 3 नंबरचं गणित. व्हिडिओ थोडासा मोठा बनेल बाळा. काय म्हणता बघ इन डाइस इन रोल लक्षात देन राईट दी सॅम्पल स्पेस लक्षात. आता एक डाइस आहे डाइस म्हणजे आताच्या काळातलं तुला काय सांगू लुडो लक्षात ठीक आहे ओके. आता बघ जे लुडो आपण हे करतोय लक्षात ज्यावेळेस आपण डाइस जर रोल जर केला तर त्याचं सॅम्पल स्पेस काय तयार होतं ते आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे लक्षात. डाइस मध्ये किती असतात 6 असतात बरोबर आहे. कोण असतं 1 असतं 2 असतं 3 असतं 4 असतं है ना ठीक आहे. हे बघ एस इज इक्वल किती होऊ शकतं कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे किंवा 6 आहे लक्षात. म्हणजे नंबर ऑफ यस सुद्धा तुला काढायला सांगितलंय किती आहे 1 2 3 4 5 6 मग किती येणार 6. सोपा आहे का अवघड आहे रे. साधे साधे क्वेश्चन्स आहेत बघ प्रोबॅबिलिटी मधला हा चॅप्टर आहे क्वेश्चन्स आहे लक्षात ठीक आहे. चल पुढच्या क्वेश्चन कडे येणारच काय ओके चल पुढं. हा महत्वाचा आहे कुठल्या चॅप्टर मधला आहे स्टॅटिस्टिक है ना. काय महत्वाचे क्वेश्चन्स आहे असे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन काय करतात पोरं हो अशा क्वेश्चन्स कडे आपण फॉर्म्युलेकडे लक्ष देत नाहीत. ज्यावेळेस आपल्याकडे जर तो जर स्ट्रक्चर जर रेडी असेल स्टॅटिस्टिक चॅप्टर मधलं तरच आपण फॉर्म्युला बघतो लक्षात ठीक आहे. तरच आपल्याला फॉर्म्युला तयार करता येतो नाहीतर तयार करता येत नाही. काय म्हटलंय बघ या क्वेश्चन मध्ये ठीक आहे स्टॅटिस्टिक चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बेटा. काय म्हणलेलं आहे समेशन FI इंटू DI इज इक्वल 108 दिले समेशन FI तुला 100 दिलेला आहे लक्षात. तर फाइंड काय करा म्हणलं डी बार तुला फाइंड करायचंय. डी बार काढण्यासाठी फॉर्म्युला आहे डी बार इज इक्वल काय आहे बाळा समेशन FI इंटू DI डिवायडेड बाय समेशन काय आहे रे बाळा FI. हा फॉर्म्युला लक्षात ठेव ओके. कदाचित असा क्वेश्चन परीक्षेला विचारला जाऊ शकतो. चल किती आहे ही 108 आहे डिवायडेड बाय किती येणार बाळा 100 येणार लक्षात. आता खाली छेदाला किती आहे 2 झिरो आहेत म्हणजे 2 संख्या सोडून आपण पॉईंट देऊ शकतो. डी बार इज इक्वल 1 पॉईंट किती येऊ शकते याचं 0.8. सोपा आहे का अवघड आहे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत लक्षात. तुझं फक्त रिव्हिजन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय लक्षात ठीक आहे. चल त्याच्यानंतर बघ पुढं हा पुढच्या याच्यामध्ये मार्च 2022 1 वर्ष झाला दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलोय बघ. टू दी ग्राफ लक्षात एक लक्षात ठेवा असा क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये सुद्धा विचारला गेला होता आपण पाहिलाय बरोबर आहे. याच्यामध्ये काय म्हणतंय टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x plus 5y ओके इज इक्वल 19 फाइंड y when x इज इक्वल 1. जर x बरोबर जर 1 असेल तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे कशासाठी जर तुला जर ग्राफ काढायचा असेल ग्राफ काढण्यासाठी x किंवा y ची व्हॅल्यू आपण पुट करत असतो है ना. इथं काय दिलंय x बरोबर 1 दिलंय म्हणजे याचा अर्थ काय करावा लागेल आपलं जे काही ग्राफ आहे किती इक्वेशन 4x प्लस 5y इज इक्वल 19 आहे. हे जर या इक्वेशनचा जर तुला जर ग्राफ काढायचा असेल तर x बरोबर 1 टाकून बघा म्हणतंय. मग आता काही मोठं काम करायचं नाही या दोघांच्या मध्ये साइन कशाचं असतं मल्टिप्लिकेशनचं असतं है ना ठीक आहे. आता x बरोबर किती आहे तुला 1 म्हणले तर 1च टाकायचं मनानं काहीच करायचं नाही. 5y जशात तसं इज इक्वल 19 जशात तसं 4 1 4 प्लस 5y इज इक्वल किती येतं 19. हा 5y बेटा आपल्या जागेवरती इज इक्वल लिहिल्याबरोबर कधीही इक्वलच्या समोरची संख्या लिहायची. काय राहिलं 4 इक्वलच्या अलीकडे 4 कशामध्ये मल्टिप्लिकेशन पलीकडे गेला ठीक आहे. इक्वलच्या अलीकडे 4 कशामध्ये प्लस आहे सॉरी पलीकडे गेला -4 झाला. देन हा 5y इज इक्वल किती मिळालं रे
15 या ठिकाणी मिळालेला आहे. y इज इक्वल किती येणार 15, 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आला डिव्हिजन, देन y बरोबर 5 3 15. किती मिळालं y बरोबर तुला 3 या ठिकाणी मिळालेलं आहे. सोपं आहे ना. लक्षात असे क्वेश्चन्स 1A मध्ये सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहे पाहिलेले आहेत. ओके चल पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. एक झाला. दुसरा क्वेश्चन काय म्हणतात डिटरमाइन. लक्षात ठीक आहे. हे बघ काय म्हणतं बघ याच्यामध्ये एक लक्षात ठेव. आता ही जे 2 आहे हे बघ इथे जे 2 दिसायले ना हे क्वेश्चन्स महत्वाचा बेटा. असे क्वेश्चन्स विचारले जातात आणि पोरांना कळत नाही या क्वेश्चन मध्ये नेमकं करायचंय काय. लक्षात जर पेपर मध्ये काय करायचं हे कळलं की क्वेश्चन सुटला, पण काय करायचं हे तर कळलं पाहिजे. आता हे जे 2 दिले बघ, हे जे 2 दिले ना तुला, हे 2 काय म्हणतं इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात 2m स्क्वेअर. हे बघ हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुझं कोणतं 2m स्क्वेअर. लक्षात मायनस किती आहे 5m इज इक्वल 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे m बरोबर आहे तुझं m बरोबर 2 दिले तुला. लक्षात ते टाकायचंय. आणि हे जी लेफ्ट हँड साइड आहे ही जी राईट हँड साइड आहे ही लेफ्ट हँड साइड तुझी आणि हे राईट हँड साइड इक्वल येते का चेक करायचंय. काहीच मोठं काम करायचं नाही. लक्षात ठेव. लक्षात चल टाकूया 2. दोघांच्या मध्ये साइन कशाचं असतं लक्षात कशाचं असतं इंटू m ची व्हॅल्यू किती बाळा तुझ्या 2 आहे. लक्षात या 2 चा स्क्वेअर करावा लागेल कारण m चा स्क्वेअर आहे इथं. लक्षात मायनस किती येणार बाळा इथं 5m इक्वल 0 घ्यायची गरज नाही आताच. हा 2 जशात तसं इंटू 2 चा स्क्वेअर 4 आहे मायनस 5 इंटू 2 करावं लागेल ना इथं इंटू 2 इंटू 5 दुनी 10 डायरेक्ट 5 दुनी किती झाले 10 4 दुनी किती झाले 8. लक्षात मायनस 10. आता ह्याच्यामध्ये हे गेलं किती राहिलं मायनस 2 राहिलं. लक्षात ठीक आहे. आलं का लेफ्ट हँड साइड इज इक्वल राईट हँड साइड नाही आली. इथे लिहिणार लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल राईट हँड साइड. संपलं. अवघड आहे का रे. लक्षात काय करायचं हे जर कळलं की सगळंच कळतंय. लक्षात ठीक आहे. फक्त तेवढं आपल्याला काय झालं पाहिजे कळालं पाहिजे. ओके चल पुढचा क्वेश्चन 3 नंबरचा. चल थोडस फास्ट घेतोय वेळ होतोय मोठा व्हिडिओ होतोय. चल काय म्हणतात राईट दी सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एपी हुज फर्स्ट टर्म इज 6 अँड कॉमन डिफरन्स इज -3. असा क्वेश्चन पहिल्याच पेपर मध्ये आपल्याला भेटला होता बघ है ना. फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होती. याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज आहे याच्यापेक्षा वेगळं काय आहे का रे नाही. काय म्हणतंय फर्स्ट टर्म किती आहे म्हणून सांगितलंय 6 आहे म्हणजेच a किंवा त्याला T1 म्हणता तुम्ही किती आहे 6 आहे. कॉमन डिफरन्स किती आहे -3 आहे. लक्षात तर काय म्हणताय सेकंड अँड थर्ड टर्म काढायचंय. सेकंड टर्म म्हणजे काय असतं T2 असतं. T2 काढण्यासाठी मगाशी सांगितलं T1 प्लस काय करतो आपण D करतो. T1 ची व्हॅल्यू किती आहे बाळा तुझ्याकडं 6 आहे. 6 प्लस D किती आहे तुझ्याकडं -3 आहे. हा 6 आपल्या जागेवरती हा प्लस आहे हा मायनस आहे. प्लस मायनस काय होतो मायनस होतो 3. 6 मधून 3 गेले किती राहिले बाळा तुझं 3 राहिलं. सेकंड टर्म किती मिळालं तुला थर्ड मिळालं. ओके चल थर्ड टर्म काढूया. थर्ड टर्म काढण्यासाठी आता T1 केलास आता इथे किती करणार T2 प्लस काय करणार D करणार. लक्षात T2 किती मिळाला तुला 3 मिळाला प्लस D किती आहे -3 आहे. लक्षात ठेव हा प्लस -3 प्लस मायनस काय होतं -3. ओके 3 मधून 3 गेले 0. बघ थर्ड टर्म किती मिळालं तुला 0 मिळालं. सेकंड टर्म किती मिळालं 3 मिळालं है ना. साधे साधे असाही आपण पहिल्याच पेपर मध्ये असा क्वेश्चन आपल्याला भेटला होता बरोबर आहे का. हा ठीक आहे चल 4 नंबरचा क्वेश्चन चल रे बरे. हा बघ 2 कॉइन आर टॉस्ड सायमल्टेनियसली. लक्षात ठेव ज्यावेळेस 2 कॉइन आपण सायमल्टेनियसली एकदाच टॉस करतो. लक्षात राईट दी सॅम्पल स्पेस. लक्षात ठीक आहे. तर त्याचं सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचंय. ज्यावेळेस 2 कॉइन आपण टॉस करतो त्यावेळेस त्याचं सॅम्पल्स काय तयार होतं रे. लक्षात ठेव एकच कॉइन जर टॉस केला एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. पण 2 कॉइन टॉस केल्यानंतर काय होतं बघ लक्षात ठीक आहे. S इज इक्वल कर्ली ब्रॅकेट मध्ये काय पडेल एक तर हेड पडेल. लक्षात किंवा टेल पडेल. लक्षात ठीक आहे. किंवा हेड टेल पडेल किंवा टेल हेड पडेल. लक्षात त्याच्यापेक्षा वेगळं मिळणार आहे का. ह्याच्या पुढे अजून एक लिहू शकतो आपण किती मिळेल 4 या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. लक्षात ठीक आहे. चल लक्षात ठेव जर एक कॉइन जर विचारला असतं तर काही किती आलं फक्त H आणि T आला असतं. किती आलं नंबर ऑफ S किती आलं असतं 2 आलं असतं. पण 2 कॉइन विचारल्यामुळे नंबर ऑफ किती येणार S 4 येणार. ओके चल ऑगस्ट 2022 चा पेपर काय म्हणतं बघ इक्वेशन्स असे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं क्वेश्चन नंबर 1B मध्ये. कधी कधी 1A मध्ये सुद्धा असे क्वेश्चन विचारतात. हा ठीक आहे. लक्षात घे काय म्हणते बघ या क्वेश्चन मध्ये लय महत्वाचा क्वेश्चन आहे लय सोपा क्वेश्चन आहे काहीच नाही. लक्षात आता तू म्हणशील ह्या क्वेश्चनला सर 2-3 स्टेप मध्ये कसं लिहायचं होतं रे बाळा. लक्षात कसं दाखवतो आता बघ ह्याच्यामध्ये तुला काय सांगते बघ ह्याच्यामध्ये एक इक्वेशन तुला तयार करायचंय. इक्वेशन तयार करण्यासाठी काय म्हणतं दी सम ऑफ
बघ दिस सम म्हणजे काय, बेरीज ऍडिशन ऑफ फादर, या फादरला आपण एक्स मानूया, लक्षात फादरच्या एजला काय म्हणलं आपण, एक्स मानलं. अँड ट्वाइस, ट्वाइस म्हणजे आपण काय म्हणतो, दुप्पट, ज्याला दोन म्हणतो आपण, है ना, ठीक आहे. द एज ऑफ हिज सन म्हणजे मुलगा आहे, त्या मुलाला आपण त्याच्या वयाला काय म्हणूया आपण, वाय म्हणूया, लक्षात. इज 70, त्या आता बघ जे काही वडिलाचं वय आहे, वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास जी काही बेरीज येते ती किती येते, 70 येते म्हणून सांगितलंय, लक्षात. ठीक आहे, इथे लिहायचं फादर एज, शॉर्ट मध्ये लिहितोय फादर एज इज इक्वल एक्स, लक्षात. अँड ठीक आहे सन एज, लक्षात, इज इक्वल वाय समजूया, लक्षात. मग काय करणार इथं, फादरच्या वयामध्ये लक्षात मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2y मिळवल्यास किती येते बेरीज, 70 येते म्हणून सांगितलंय. मिळालं इक्वेशन, मिळालं 2 स्टेप, 1 आणि 2 पाहिलं, है ना. ठीक आहे, साधे साधे क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेव. ओके, चल पुढं 2 नंबरचा क्वेश्चन बघू. काय म्हणतं, डाईस इज, डाईस परत या ठिकाणी केलं तर राईट दी सॅम्पल स्पेस काय होतं, डाईस किती असतात, डाईस मध्ये 6 अंक आहेत माहित आहे, लक्षात. ठीक आहे, म्हणजे एस इज इक्वल करूया, सॅम्पल स्पेस काय तयार होतं, लक्षात. काय होतं सॅम्पल स्पेस, यस इज इक्वल कर्ली ब्रॅकेट काय येतं, एस आहे, एस इज इक्वल कर्ली ब्रॅकेट 1 होतं, 2 होतंय, 3 होतंय, 4 होतंय, 5 होतंय, 6 होतंय, लक्षात. म्हणजे नंबर ऑफ यस इज इक्वल किती होतं आपल्याकडं, 6 तयार होतात, लक्षात. ठीक आहे, ते पाठ होऊन गेले असतील क्वेश्चन्स, वर्षभर हेच बघत आलोय आपण. ओके, चल पुढं 3 नंबरचा क्वेश्चन. आता बघ हे सोपं आहे, काय म्हणते बघ, करायचं काय कळलं, मी मगाशी सांगितलं करायचं काय कळलं की सगळंच कळतंय, लक्षात. ठीक आहे, चल मग काय म्हणतं, फाइंड द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट काढायचंय. रूट काढायचं म्हणजे काय करायचंय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायचंय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची, एक्स आणि वाय नाही, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, फक्त एक्स ची व्हॅल्यू काढायचं. आता एक्स व्हॅल्यू काय करण्यासाठी काय करणार, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय रे बाळा, एक्स प्लस किती आहे रे 5 आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 4 आहे ना. ठीक आहे, इज इक्वल इथं काय 0 आहे, लक्षात ठेव. हा एक्स प्लस 5 इज इक्वल 0 करायचा, इथं ऑर लिहायचं, एक्स मायनस 4 इज इक्वल 0. काहीतरी केलं का रे मी, काहीतरी केलंय का, या ब्रॅकेटच्या जागी फक्त इक्वल टाकून 0 टाकला, याच्यापेक्षा दुसरं काही केलंय का, काहीच केलेलं नाहीये. ठीक आहे, आता हा एक्स इज इक्वल, लक्षात, 5 इकडे प्लस पलीकडे गेला -5, लक्षात. ठीक आहे, और एक्स इज इक्वल हा -4 आहे, इकडे गेला +4. सोपा आहे का अवघड आहे, काहीतरी मिळालं, फक्त एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं होतं, लक्षात. रूट काढायचं म्हणजे काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं होतं, काढायचं होतं. चल 4 नंबरचा क्वेश्चन, या पेपर मधला शेवटचा क्वेश्चन आहे. हे बघ परत हा क्वेश्चन सेम क्वेश्चन पडलाय, मला वाटतंय नोव्हेंबर 2020 ला असा क्वेश्चन पडला होता, सेम, बरोबर आहे. हा सुद्धा सेमच क्वेश्चन आहे. काय करायचं रे, आता बघ हा सोडून देणार नाही. काय म्हणतं, फाइंड दी, तुझ्यासाठी देतोय बघ बरं जमतंय का. फाइंड दी फर्स्ट टर्म अँड दी कॉमन डिफरन्स ऑफ एपी, पहिलं टर्म आणि कॉमन डिफरन्स, या एपीचं पहिलं टर्म आणि कॉमन डिफरन्स. पहिलं टर्म किती आहे 127, कॉमन डिफरन्स काय काढण्यासाठी काय करणार, याला T1 म्हणतो, याला T2 म्हणतो, याला T3 म्हणतो, याला T4 म्हणतो. ह्याच्यामधून हे मायनस केलं की दुसरं म्हणजे कॉमन डिफरन्स मिळतो, ह्याच्यामधून हे मायनस केलं की तरी बी कॉमन डिफरन्स मिळतो, किंवा ह्याच्यामधून हे मायनस केलं तरी कॉमन डिफरन्स मिळतो, लक्षात. ह्याला मी सोडवणार नाही, तुझ्यासाठी बघ जमतंय का, लक्षात. चल मी पुढच्या क्वेश्चन कडे जातोय. चल मार्च 2023 शेवटचं वर्ष, बघ लक्षात ठेव, मार्च 2023 असा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 1A मध्ये काल पाहिला आहे, लक्षात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय सांगतं, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग डिटर्मिनंट, लक्षात. डिटर्मिनंट म्हणजेच काय, आपण डी ची व्हॅल्यू काढत असतो. डी ची व्हॅल्यू काढत असताना क्रॅमर्स मधला आहे बघे, लक्षात. डी ची व्हॅल्यू काढत असताना काय करतोय आपण, हे बघ इकडं डी इज इक्वल काय करतोय, ह्याच्यामध्ये असं करणार, याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार करणार, बरोबर आहे. इथं काय दिले 4 दिले, इथं 2 दिले, इथं 3 दिले, 7 दिले. आता डी काढण्यासाठी काय करणार, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले काय करणार 7, या म्हणजे मायनस करायचं, या दोघांचा गुणाकार काय 3 मायनस 3 इंटू 2, लक्षात. ठीक आहे, इज इक्वल 7 चोक 28 मायनस 3 दुनी 6 है ना. म्हणजे डी बरोबर किती मिळालं तुला, 28 मधून 6 गेले किती राहिले 22. सोपं का आहे, येतात असे क्वेश्चन्स करायचे आणि आउट ऑफ मार्क्स घेऊन यायचे. ओके, चल पुढचा क्वेश्चन 2 नंबर. काय म्हणतं, परत तेच एपी वर जास्त भर दिले बघ. या पेपरला क्वेश्चन नंबर 2B ला जरा एपी वर जास्त क्वेश्चन दिसायलेत. बघलालेत का, एपी वरती जास्त क्वेश्चन या पेपरला, किंवा क्वेश्चन नंबर 2A मध्ये 1AB मध्ये एपी वरती जास्त क्वेश्चन दिसत आहेत, लक्षात. एपी चॅप्टरला बघा चांगलं,
चल काय म्हणतं, फाइंड दी कॉमन डिफरन्स ऑफ दी फॉलोइंग एपी. एपी मधला कॉमन डिफरन्स काढायचे. कॉमन डिफरन्स काढण्यासाठी हा T1 तुला माहित असला पाहिजे. T1 किती आहे, 2 आहे. T2 किती आहे, 4 आहे. T3 किती आहे, 6 आहे. T4 किती आहे, लक्षात, T4 किती आहे, 8 आहे. लक्षात ठेव, कॉमन डिफरन्स काढण्यासाठी ज्याला डी आपण म्हणतो, काय करणार, T2 मायनस T1. T2 किती आहे तुझ्याकडं, 4 मायनस 2 इज इक्वल 2 है ना. ठीक आहे, त्यानंतर काय करतो, कॉमन डिफरन्स T3 मायनस T2 इज इक्वल 6 मायनस 4 इज इक्वल किती करणार आहे, 2 करणार. आता बघा अजून एक आहे, काढूया. T4 मायनस T3 इज इक्वल, T4 किती आहे, 8 मायनस T3 किती आहे तुझ्याकडे, T3 6 आहे. लक्षात किती आलं, 2. सोपं आहे का अवघड आहे, किती मिळालं कॉमन डिफरन्स, 2 मिळाला है ना. असे क्वेश्चन्स आहेत सोपे सोपे आहेत. लक्षात, ट्राय करायचं फास्ट. चला 3 नंबरचा क्वेश्चन काय विचारलाय, वा फायनान्शियल प्लॅनिंग है ना. सोपे सोपे जे क्वेश्चन्स पाहिले तेच क्वेश्चन रिपीट होऊ लागले. बघा याच्यामध्ये सीजीएसटी किती दिलं रे, फक्त थोडासा बदल असेल, इकडचं इकडे इकडचं इकडे, याच्यापेक्षा दुसरं काय नाही. सीजीएसटी किती दिलंय तुला, 9% दिलेला आहे. किती दिलेला आहे, 9%. ओके, देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी. काय सांगितलंय, सीजीएसटी इक्वल असते कशाच्या, एसजीएसटीच्या. लक्षात, ठीक आहे. देअरफॉर सीजीएसटी तुम्हाला दिलेली आहे किती आहे, 9%. म्हणून देअरफॉर एसजीएसटी सुद्धा किती असू शकते रे राजा, 9%च असणार ना. बदल होणार आहे का, नाही. जर जीएसटी 18 असेल तर सीजीएसटी 9 होते, एसजीएसटी 9 होते. तसंच सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असते, सारखी असते. म्हणून दोन्ही पण कसे असतात, 9 येतात है ना. चल 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतं, इफ 1 कॉइन इज टॉस्ड. ह्याच्या आधी 2 कॉइन विचारलं होतं बघ एका पेपरला है ना. त्यामुळे दोन्ही पण मी त्याच वेळेस याचं उत्तर सांगितलेलं आहे तुला. लक्षात, एक कॉइन जर टॉस केला तर काय प्रोबॅबिलिटी तयार होईल रे. एक कॉइन जर टॉस केला, लक्षात, राईट सॅम्पल स्पेस, फक्त सॅम्पल स्पेस विचारलंय. ठीक आहे, आपण प्रोबॅबिलिटी लिहून टाकू. काय होतं सॅम्पल स्पेस, एकच कॉइन जर टॉस केला तर काय होतं, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. ह्याच्यापेक्षा वेगळं बनणार आहे का, नाही. म्हणजे नंबर ऑफ यस इज इक्वल किती येणार आहे बाळा, 2 येणार. कळतंय, आलं की लक्षात. ठीक आहे, ओके. चल पुढचा क्वेश्चन, शेवटचा पेपर आहे. लक्षात, शेवटच्या पेपरवरती आपण चर्चा करूया. काय म्हणतं बघ, जुलै 2023, या जुलै 2023 मध्ये असाच क्वेश्चन, आणि मला वाटतं हाच क्वेश्चन पाठीमागच्याही एका पेपरला आपल्याला पडलेला होता. लक्षात, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघ काय सांगतं, तुला काय दिलंय, सायमल्टेनियस इक्वेशन मधलं आहे हे, लिनियर इक्वेशन मधलं. लक्षात, ठीक आहे. काय म्हणतं बघ, 15x प्लस 17y इज इक्वल 21. विचारच करायचा नाही. 15x प्लस 17y इज इक्वल 21. आता इथं प्लस विचारलंय म्हणजे काय करणार, दोघांची ऍडिशन करणार. ह्याच्या विरुद्ध असतं 17x प्लस 15y इज इक्वल किती येते रे बाळा, 11 असेल. 11. लक्षात, चला 15 आणि 17 32x प्लस, लक्षात, 15 आणि 17 किती झाले, 32y इज इक्वल 11 आणि 21 32 झाले. सगळ्यांना कितीनं भाग जाईल, 32 न भाग जाईल. म्हणून काय येणार, x प्लस y इज इक्वल 32 एक 32. किती येणार इथं, x प्लस y इज इक्वल 1. कळतंय, अलग लक्षात. ठीक आहे, चल शेवटचे 2 ते 3 गणित राहिलेले ते घेऊया फटाफट. चल 2 नंबरचं काय म्हणतं, याच्यामध्ये एपी मधला आहे बघ. काय म्हणतं, गिवन सिक्वेन्स इन एपी. ओके, फाइंड द नेक्स्ट 2 टर्म ऑफ धिस एपी. नंतरचे 2 टर्म काढायचे. त्याचा क्वेश्चन नाही आपण बघितला कधी. ठीक आहे, चल तुला दाखवतो कसं सोडवायचं. लक्षात ठेव. ओके, याच्यामध्ये एक लक्षात घे. काय म्हणतंय, याच्यामध्ये T1 किती आहे मला सांग बरं. T1 किती आहे, 5 आहे. T2 किती आहे, दिसतंय का, रेटच घेतो. T1 किती आहे, 5 आहे. T2 किती आहे, 12 आहे. T3 किती आहे, 19 आहे. आणि T4 किती आहे, 26 आहे. पुढचं काढायचंय, म्हणजे काय काढायचंय तुला, T5 इज इक्वल क्वेश्चन मार्क आणि T6 इज इक्वल क्वेश्चन मार्क, 2 काढायचंय. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघ एक लक्षात ठेव, आधी काय करूया, पुढचं पद काढण्यासाठी जे काही ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करावा लागतो आपल्याला. आता आपल्याला तेच माहिती नाही, ते आधी काढावं लागेल. डी काढावं लागेल. डी काढण्यासाठी काय करणार, T2 मायनस T1 करायचं. T2 किती आहे तुझ्याकडं, 12 आहे. मायनस 5 किती येणार, 12 मधून 5 गेले, किती राहिले, 7 राहिले. लक्षात. आता काय करायचं, तुला T5 काढायचंय. T5 काढण्यासाठी काय करणार, T4 प्लस डी करायचं. काय करायचं, T4 प्लस डी करायचं. T4 किती आहे तुझ्याकडं, T4 आहे 26.
प्लस डी किती आहे 7 काढले आपण. लक्षात दोघांची बेरीज किती येते 26. 26 आणि 4 म्हणजे 33 येते. बरोबर आहे. 26 आणि 4 30 आणि 3 33. लक्षात. आता T6 काढायचे. नेक्स्ट 2 टर्म म्हणले येणार आहे. लक्षात किती म्हणले 2 म्हणले. लक्षात T6 किती येत आहे. T6 काढण्यासाठी काय करणार आता T5 प्लस डी करणार. T5 किती आहे तुझ्याकडं T5 33 आहे. लक्षात. प्लस डी किती आहे 7 आहे. किती येणार बाळा पुढे इथं 40 दोघांची बेरीज आहे ना. सोपं आहे का. लक्षात. ठीक आहे. चल पुढचे 2 गणित राहिलेले आहेत. लक्षात. चल शेवटचे 2 5. ओके चल काय म्हणतं रेट ऑफ CGST 9%. व्हॉट इज द रेट ऑफ द SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. लक्षात. ठीक आहे. लक्षात ठेव. आता SGST पण काढायचं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन मध्ये फक्त काय दिलं होतं फक्त काय दिलं होतं तुला CGST दिलं होतं ना SGST काढा म्हटलं होतं. पण आता याच्यामध्ये काय सांगितलंय SGST पण सांग म्हणलंय आणि GST पण सांग म्हणलंय. मला सांग हे बघ तुझी जी CGST आहे ही इक्वल असते कशाच्या SGSTच्या. लक्षात. म्हणून तुझी लक्षात. ठीक आहे. जी SGST आहे ती सुद्धा किती होऊ शकते 9% होऊ शकते. का तर CGST तुझी 9 आहे. लक्षात. आता GST जर काढायचंय तर GST काढण्यासाठी काय करावं लागेल बाळांनो तुम्हाला. लक्षात. ठीक आहे. GST काढण्यासाठी GST काय असते हाफ असते कशाच्या CGSTच्या. लक्षात. किंवा SGSTच्या. कशाच्या CGSTच्या किंवा SGSTच्या. लक्षात. ठीक आहे. आता बघ हे काढायचं जर असेल तर काय केलं जातं म्हणजे ह्याच्या हाफ आहे ना GST. लक्षात. CGST आणि SGST लक्षात हाफ आहे कोणाच्या GSTच्या. लक्षात. म्हणजे आता ही जर 9 असेल आता GST जर तुला जर काढायची असेल इज इक्वल 1/2 इज इक्वल हे दोन्ही पण 9 आहे म्हणून फक्त 9 घेतोय. आता GST तुला काढायचंय इज इक्वल काय करणार 9 2 इकडे डिव्हिजन इकडे आला मल्टिप्लाय देन तुझा GST इज इक्वल किती मिळालं रे बाळ तुला 18%. सोपं आहे का अवघड आहे रे. अशा स्टेप करून लिहायचं. आउट ऑफ मार्क्स द्यायला पाहिजे. ओके एकही मार्क जात नाही. पुढे शेवटचा एक क्वेश्चन एवढा घेऊया आणि थांबूया. हा अशा क्वेश्चन्स नव्हता आला पहिल्यांदा आलाय. घेऊ कुठे गेलं चाल. काय म्हणताय इफ नंबर ऑफ S इज इक्वल 2. बघ इकडं नंबर ऑफ S इज इक्वल किती आहे 2 आहे अँड नंबर ऑफ A इज इक्वल किती आहे तुझ्याकडं 1 आहे. फाइंड द P ऑफ A. प्रोबॅबिलिटी ऑफ A काढायचंय. लक्षात ठेव प्रोबॅबिलिटी ऑफ A काढण्यासाठी काय करणार नंबर ऑफ A डिवायडेड बाय नंबर ऑफ S. 7व्या 8वीला झालेला आहे असलं. आता P ऑफ A काढायचंय. P ऑफ A इज इक्वल नंबर ऑफ A किती आहे 1 नंबर ऑफ S किती आहे 2 आहे म्हणजे P ऑफ A किती मिळालं तुम्हाला 1/2 मिळाला. ओके ठीक आहे. चल बघ असे साधे क्वेश्चन्स होते सोपे क्वेश्चन्स होते. लक्षात. ठीक आहे. जे की असे क्वेश्चन्स तुम्हाला काय करतात रे बाळांनो परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अलग लक्षात. ठीक आहे. आणि असे क्वेश्चन्स आपण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा. अलग लक्षात. ठीक आहे. चल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकोत. आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त तुझ्या मित्राला पाठव. आपल्याला कोणाला नापास करायचे का नाही. आपलं टार्गेट काय प्रत्येक जण किती मार्क्स घेतले पाहिजेत बघा 40 म्हणजे 40च पार्ट 1 ला टार्गेटच आहे आपलं. लक्षात. आता लवकरच पार्ट 2 चे सुद्धा व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. लक्षात. ठीक आहे. आता या 1-2 दिवसामध्ये पेपर लिहायचा कसा कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा हा सगळाच व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तो सुद्धा व्हिडिओ तुला पाहायचा आहे. ओके चल तोपर्यंत राम राम.